आदाब, जय हिंद। आप देख रहे हैं न्यूज एनी टाइम। आइए डालते हैं इस वक्त की बड़ी खबर पर एक नजर। अडावत शहर के सरकारी अस्पताल में लगा मरीजों का तांता। पानी पूरी खाने के कारण विष बाधा होने की जताई गई आशंका। 100 से ज्यादा मरीजों को कराया गया अस्पताल में भर्ती। आज संध्याकाळपासून प्राथमिक आरोग्य केंद्र अडावत येथे पोटदुखी, डोकंदुखी, ताप, जुलाब, उलटी असे रुग्ण आलेले आहेत आणि हे रुग्ण कमळगाव, चांचणी, मितावली आणि पिंपरी या गावांमधून आल्याचे दिसून येत आहे। आणि सगळ्यांना जर विचारलं, हिस्ट्री घेतली तर कॉमन फॅक्टर एक काल बाजाराच्या दिवशी पाणीपुरी खाल्ल्याचा एक फॅक्टर दिसून आलेला आहे आणि शक्यतोवर त्यांना दूषित अन्न आणि पाणी सेवनामधून हे झाल्याचा प्रकार प्रथमदर्शनी दिसून येतो आणि त्यापैकी बऱ्याच रुग्णांवर आपण प्राथमिक आरोग्य केंद्र अडावत येथे उपचार करत असून काही रुग्णांना पुढे चोपडा आणि काहींना जळगावला संदर्भित करत आहोत। 2 वाजेनंतर चांचणी, कमळगाव, पिंपरी आणि मितावली भागातील काही गावातील लोक पोटदुखी, उलटी, संडास या तक्रारी घेऊन सरकारी दवाखान्यात आले। अडावतच्या काही खासगी दवाखान्यात गेले, पण संध्याकाळी 5-6 वाजेनंतर पेशंटचा जो फ्लो होता तो खूप वाढला। जास्त लोकांच्या तक्रारी यायला लागल्या, त्यामुळे सरकारी दवाखान्यातील सर्व कर्मचाऱ्यांनी पेशंटला वेळेवर ट्रीटमेंट दिली। पेशंटचा जसा फ्लो वाढला तसं चोपडे होऊनही काही कर्मचारी आले। काही ज्या पेशंटला थोडे जास्त त्रास होत होता त्यांना काहींना चोपड्याला पाठवलं, काहींना जळगावला पाठवलं। आता बऱ्याच काही लोकांना बरं वाटतंय, ते ज्यांना बरं वाटायला लागलं त्यांना घरी पाठवलं। या सर्व परिस्थितीचा आढावा आपल्या केंद्रीय मंत्री माननीय रक्षाताई खडसे यांनी घेतला। त्यांनी वरिष्ठांना आदेश देऊन या सर्व प्रकाराची माहिती घेतली। जळगावहूनही काही डॉक्टर्स आलेले आहेत। सर्वांनी आता परिस्थिती जवळजवळ आवाक्यात आलेली आहे। तिथले अधिकारी साहेब यांच्या सांगण्याप्रमाणे विष बाधेचा प्रकार आढळतो आणि सर्वांनी कॉमन म्हणजे पानपुरी खाल्ल्याचे सांगतात। दादा काय म्हणा? 5:30 वाजल्यापासून इथे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये चांचणी, कमळगाव, पिंपरी, नितावलीतले रुग्ण येत आहेत। सगळ्यांचे एकच लक्षण की वॉमिटिंग, टेम्परेचर, लूज मोशन। तर THO साहेब, BDO साहेब व सगळं परिसरातले PSC उपकेंद्रातले सगळे डॉक्टर सगळं अलर्ट जोडला आहेत सगळे, आणि गावातले खासगी डॉक्टर सुद्धा चांगल्या पद्धतीची रुग्णांची सेवा करतायत। 20-25 जण चोपड्याला पाठवले उपजिल्हा रुग्णालयात, ते सेटल आहेत। बाकीचे आता एक बाबा आहे, थोडंसं त्यांची प्रकृती थोडी अत्यवस्थ आहे, तर त्यांना जळगावला शिफ्ट करत आहेत। स्थानिक पदाधिकारी, सगळं गावातील नागरिक वगैरे चांगल्या पद्धतीचं त्यांना मदत करत आहेत, धीर देत आहेत आणि बऱ्यापैकी स्टेबल झाल्यासारखं जाणवत आहे। दादा किती संख्या असू शकते का? तरी 3 गाव मिळून कमी कमी 50 ते 75 संख्या आहे। लहान मुलं, मुली, म्हातारे बाबा, आणि त्याच्यामध्ये तर 100च्या आसपास पोहोचू शकतात, कारण अजूनही 9 वाजले तरी सुद्धा रुग्ण येत आहेत। आणि आळा गावातून जे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर लासुरकर साहेब ते सुद्धा चांगली मदत करत आहेत। तसेच गावातले जे खाजगी डॉक्टर आहेत त्यांची मदत चांगली लागते। पब्लिक सगळ्यांना मदत करत आहे, तरी सुद्धा अकस्मात आलेली घटनेला तपासानंतर कळेल काय होतं। नाव